लातूरची काँग्रेस हल्ली भलतीच रंगात आलेली दिसते. कारण काँग्रेसच्या छोट्या कार्यकर्त्यापासून ते काँग्रेसच्या लातूरच्या प्रमुख नेत्यापर्यंत सर्व मंडळी प्रत्येक कार्यक्रमामध्ये शेरोशायरीची मोठी आतिषबाजी करत आहेत. या शेरोशायरीच्या पाठीमागं जो काँग्रेस कार्यकर्त्यांचा उत्साह आहे त्याचं काय कारण असावं? खरंच काँग्रेससाठी राज्यामध्ये फार पोषक वातावरण निर्माण झालंय का? जिल्ह्यामध्ये, लातूर जिल्ह्यामध्ये काही पोषक वातावरण निर्माण झालंय का? किंवा अमित देशमुख जे लातूरचे प्रमुख नेते आहेत त्यांच्या स्वप्नांना काही वेगळी पंख मिळणार आहेत का? अशा अनेक गोष्टी चर्चेला समोर येत आहेत. आणि त्यातही लातूरचे छोटे मोठे पदाधिकारी, कार्यकर्ते, जिल्हाध्यक्षांपर्यंत त्यांची तर शेरोशायरी चालूच आहे. आपण परवा एका कार्यक्रमात पाहिली असेल, रिंगणाती लाईव्हसुद्धा केलेली आहे. तर लातूरच्या नेत्यांनी सुद्धा मुंबईमध्ये आज म्हणजे खुद्द अमित देशमुख साहेबांनी, अमित भैयानी एक जबरदस्त तिथे शेर पेश केलेला आहे. तो काय शेर आहे आणि त्या पाठीमागचा अमित देशमुख साहेबांचा काय हेतू आहे या विषयाचा शोध घेण्याचा प्रयत्न आज आपण आपल्या आजच्या भागामध्ये करणार आहोत. नमस्कार, मी राजू पाटील आणि आपण पाहताय रिंगण लाईव्ह. मित्रांनो, अजूनही आपण जर रिंगण लाईव्ह हे आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल, माझी आपल्याला विनंती आहे, जरूर सबस्क्राईब करा. आपल्या आशीर्वादाची आम्हा सर्वांना आवश्यकता आहे. मुंबईमध्ये आज एक कार्यक्रम होता. परभणीचे बाबाजानी दुर्राणी जे महाराष्ट्रातले अल्पसंख्याक समाजाचे खूप मोठे नेते आहेत, जे विधान परिषदेवर शायद 2दा आणि विधानसभेमध्ये 2-3 वेळा असं 4-5 वेळा आमदार राहिलेले, शरद पवारांचे खास विश्वासू म्हणून ओळखले जाणारे बाबाजानी दुर्राणी यांनी काँग्रेस पक्षामध्ये मुंबईमध्ये टिळक भवनमध्ये जो कार्यक्रम झाला तिथे आज प्रवेश केलेला आहे. आता बाबाजानी दुर्राणी हे पवार घराण्याचे मोठे समर्थक होते. खरं म्हणजे अजित पवारांच्याकडं ते अजित पवारांच्या गटामध्ये प्रवेश करतील अशी चर्चा मागच्या काळामध्ये होती. परंतु राजेश विटेकरांना अजित पवारांनी ताकद देऊन त्यांना आमदार केल्यामुळे बाबाजानी दुर्राणींनी वेगळा विचार केला की आता आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आपली डाळ शिजण्याची शक्यता नाही, त्यामुळे आपण काँग्रेस पक्षाची वाट धरली पाहिजे अशा हेतूने त्यांनी आज काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला. हर्षवर्धन सपकाळ जे प्रदेशाध्यक्ष आहेत काँग्रेस पक्षाचे, त्यांच्या आणि काँग्रेसच्या प्रमुख उपस्थितीमध्ये, त्यात अमित देशमुख साहेबांची प्रमुख उपस्थिती होती. आणि मग अमित देशमुखांचं भाषण म्हणजे खरं म्हणजे अमित देशमुखांना भाषणाचं जे बाळकडू आहे हे स्वर्गीय विलासरावजी देशमुख साहेब यांच्याकडूनच मिळालं. अमित भैया किंवा अमित देशमुख साहेब जेव्हा बोलायला उभे राहतात तेव्हा लोकांच्या समोर विलासराव देशमुख तिथे प्रगट होतात किंवा विलासराव देशमुख बोलतायत की काय असा भास सगळ्यांना होऊन जातो. अशाच पद्धतीचं एक जबरदस्त भाषण आज त्यांनी आपल्या मुंबईच्या सभेमध्ये केलं. आणि भाषण करताना त्यांनीसुद्धा एक काय म्हणू आपण त्यांना सैर त्यांच्या भाषणामध्ये पेश केला. आणि तो सैर खूप काही सांगून जाणार आहे. म्हणजे केवळ शेरोशायरी करायची म्हणून नव्हे, तर त्या पाठीमागं काही वेगळ्या अर्थानं पेश केलेला किंवा सादर केलेला तो शेर होता. अमित देशमुख म्हणाले, देखना चाहते हो मेरी उडान को. आता हे कोणाला म्हणाले माहीत नाही, पण म्हणाले देखना चाहते हो मेरी उडान को ए लोगो और ऊंचा करो इस आसमान को. बघा शेरचा जो अर्थ आहे त्यांच्या या शेरचा, की ते आव्हान देत आहेत लोकांना. आता ते कोण्या लोकाला देत आहेत? पक्षाच्या लोकाला देत आहेत, विरोधी पक्षांना देत आहेत, लातूरच्या लोकाला देत आहेत का मुंबईच्या लोकाला देत आहेत काय, म्हणजे त्याचा काही संदर्भ लागत नाही. पण ते जाहीरपणानं आव्हान करतायत की माझं जर तुम्हाला उड्डाण पाहायचं असेल, झेप तुम्हाला जर माझी पाहायची असेल, तर तुम्हाला एक काम करावं लागेल, माझी झेप आसमानपर्यंत पोचणारी आहेच आहे, पण त्याही पुढे जाणारी आहे. त्यामुळं तुम्ही सगळेजण मिळून एक काम करा, हा जो आसमान आहे याला आणखीन वर करा आणि नंतर माझी झेप पहा. काय जबरदस्त विधान आहे नाही का? खरं म्हणजे अत्यंत सकारात्मक भावना
या शेरच्या पाठीमागे अमित देशमुख साहेबांची आहे. पण उद्देश किंवा या प्रश्नाचं उत्तर मिळत नाही की ते नेमकं कोणाला म्हणाले असतील. काँग्रेस पक्षालाच ते म्हणाले असतील का? काँग्रेस पक्षाच्या काही मित्रमंडळींना उद्देशून त्याने अशा पद्धतीचं विधान केलं असेल का? किंवा जर विरोधी पक्षाला हे विधान केलं, विरोधी पक्षाला उद्देशून त्यांनी अशा पद्धतीचं विधान केलं असं म्हणावं, तर तिथे उपस्थित असलेले सगळे लोक हे काँग्रेस पक्षाचे व्यासपीठ होतं, ते काँग्रेस पक्षाचा कार्यक्रम होता आणि तिथं विरोधी पक्षाला उद्देशून हे विधान करण्याची किंवा हा शेर पेश करण्याची आवश्यकता होती असं मला वाटत नाही. कुछ दाल में काला है, कुछ गडबड है पक्षांतर्गत सुद्धा. आणि काही मंडळी मधल्या काळामध्ये काँग्रेस पक्षाच्या प्रदेशाध्यक्षाच्या निवडीची जी चर्चा झाली, त्या निवडीच्या चर्चेमध्ये अमित देशमुखांचं सुद्धा नाव होतं. म्हणजे महाराष्ट्राच्या प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी अमित देशमुख यांच्याकडे द्यावी असं काँग्रेसच्या एका गटाला वाटत होतं. सतेज पाटील यांच्याकडे द्यावी असं एका काँग्रेस पक्षाच्या एका गटाला वाटत होतं. म्हणजे ही एक स्पर्धा होती नव्या नेत्यांमध्ये. परंतु हे नाव, सगळीच नावं मागे पडली आणि हर्षवर्धन सपकाळ यांचं नाव अचानकपणे राहुल गांधींनी पुढे आणलं. हर्षवर्धन दादा म्हणजे एक अत्यंत सच्चा, प्रामाणिक, पुरोगामी चळवळीतला निष्ठावान, गांधी घराण्याचा, गांधी विचाराचा निष्ठावान असा कार्यकर्ता महाराष्ट्राचा प्रदेशाध्यक्ष म्हणून लाभला. मला वाटतं तिथं बसलेल्या काही लोकांनी, पक्षातल्याच, काँग्रेस पक्षातल्याच काही लोकांनी अमित देशमुखांच्या प्रदेशाध्यक्ष पदाच्या नावाला विरोध केला होता किंवा केला असावा का असा प्रश्न उपस्थित होतो. आणि म्हणून त्यांना उद्देशून तुम्ही आज जरी माझ्या नावाला विरोध केला असला आणि राज्याच्या प्रदेशाध्यक्ष पदापासून मला काही काळ दूर जावं लागलं असलं, तर भविष्यामध्ये या मोठ्या पदावरच नाही, म्हणजे केवळ पक्षाच्या अध्यक्ष पदावरच नव्हे तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर मी येईल, हे या शेरच्या माध्यमातून अमित देशमुखांना सुचवायचं असावं असं मला व्यक्तिशः वाटतं. आता लोकांना या संदर्भात काय वाटतं किंवा अमित देशमुखांचा नेमकी काय भावना आहे किंवा त्याला काय अपेक्षित अर्थ आहे हे त्यांना माहिती आहे. परंतु खरंच जर अमित देशमुखांना अशी प्रचंड मोठी झेप घ्यायची असेल की आहे तिथून आकाशसुद्धा उंच करण्याची वेळ यावी, तर त्याची सुरुवात ही लातूर जिल्ह्यापासून व्हायला हवी. मी सातत्याने बोलत आलो आहे की पहिल्यांदा लातूर जिल्हा, जो की 6 विधानसभा मतदारसंघ ज्या जिल्ह्यामध्ये आहेत, या 6 विधानसभा मतदारसंघापासूनच अमित देशमुखांना आपल्या या उडानचा शुभारंभ करावा लागणार आहे. आज लातूर जिल्ह्यामध्ये 6 पैकी एका जागेवर केवळ काँग्रेस पक्षाचा आमदार आहे आणि ते म्हणजे स्वतः अमित देशमुख आहेत. लातूर ग्रामीणमधून त्यांचे बंधू धीरज देशमुख यांना निवडून आणण्यामध्ये सुद्धा अमित देशमुख कमीच पडलेले आहेत. त्याची काय कारणे असतील, काय खुलासा असेल तो त्यांचा असेल, पण आम्ही सरळपणे म्हणतो की अमित देशमुख तिथे कमी पडले. शिवाय निलंग्यामध्ये भाजप आहे, औशामध्ये भाजप आहे, अहमदपूरला राष्ट्रवादी आहे, उदगीरला राष्ट्रवादी आहे, लातूर ग्रामीणमध्ये भारतीय जनता पार्टी आहे. अहो तुम्ही विरोधकांनी तुम्हाला एवढं घेरलं आहे तुमच्या मतदारसंघामध्ये, इथून पहिल्यांदा तुम्हाला तुमच्या त्या उडानची किंवा तुमच्या त्या झेपची सुरुवात अमित देशमुखांना इथून करावी लागेल. आणि तीच जर अमित देशमुखांनी केली, किमान लातूर जिल्ह्यामधून 4 आमदार पक्षाच्या विचाराचे निवडून आणण्याचं नियोजन अमित देशमुखांनी केलं, तर भविष्यामध्ये ते मोठी झेप घेऊ शकतात. हे अगदी त्रिवार सत्यच आहे. डोळं आंधळेपणाने एखाद्या गोष्टीचं समर्थन करणे किंवा विनाकारण एखाद्यावर टीका करणे हा रिंगणचा कधीच हेतू नसतो. रिंगण हे जमिनी लेवलचा विचार करूनच प्रत्येक गोष्टीवर भाष्य करतं. खरं म्हणजे अमित देशमुखांनी हा जो शेर आहे, आज त्यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीमध्ये सगळ्यांच्या समोर पेश केलेला आहे, सादर केलेला आहे, हा आपल्या स्वतःच्या कार्यालयामध्ये मोठ्या अक्षरामध्ये लिहून ठेवला पाहिजे. आणि आपल्याला असं मोठी झेप घ्यायची आहे की लोकांनी ते आसमान उंच केलं पाहिजे. तर याचा पाठपुरावा आता अमित देशमुखांना करावाच लागणार आहे. कारण हा जो शेर आहे तो आता महाराष्ट्रभर चर्चेला जाणार आहे. निदान आम्ही तर वारंवार आता या
शेरची आठवण अमित देशमुखांना करून देणारच आहोत. त्यासाठी पक्ष बांधावा लागेल, त्यासाठी विश्वास वाढवावा लागेल, त्यासाठी विलासराव देशमुखांचं जे सर्वांना सामावून घेण्याचं कसब होतं ते कसबसुद्धा अमित देशमुख साहेबांना अंगीकारावा लागेल किंवा स्वीकारावा लागेल आणि दिलेला शब्द हा पाळावाच लागेल. राजकारणामध्ये अशी काही मंडळी असतात, आपण सगळेजण बघतो, जाहीर सभेमध्ये एखादं आश्वासन देणं वगैरे, परंतु आपण जनतेला, कार्यकर्त्यांना, नागरिकांना जर काही शब्द देत असतो आयुष्यामध्ये, व्यक्तिगत आयुष्यामध्ये, व्यक्तिगत जीवनामध्ये, तर ते शब्द पाळायची जबाबदारीसुद्धा त्या नेत्यावर येऊन पडते. आणि विलासराव देशमुख यामुळं मोठे होते. विलासराव देशमुख हे राजकीय नेते म्हणून नव्हे, तर प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये सहभागी होण्याचं कसब विलासराव देशमुख यांच्यामध्ये मोठं होतं. ते कसब अमित देशमुख यांच्यामध्ये सुद्धा आलं पाहिजे. आणि ते जर आलं आणि लातूरची काँग्रेस बांधण्यामध्ये जर त्यांना यश आलं तर खऱ्या अर्थानं भविष्यामध्ये महाराष्ट्राच्या मोठ्या पदावर अमित देशमुख निश्चितपणानं राहतील. हे सांगण्यासाठी कुठल्या भविष्यकाळाची आवश्यकता आहे असं मला स्वतःला वाटत नाही. शेर खूप सुंदर आहे, मलाही तो खूप आवडला. पुन्हा एकदा माझ्या सगळ्या प्रेक्षकांना त्यांच्याच तोंडून हा शेर मी ऐकवतोय, ऐका. अगर देखना चाहते हो मेरी उड़ान को, अगर देखना चाहते हो मेरी उड़ान को, तो ऐ लोगों और ऊंचा करो इस आसमान को. ऐकलात? तर अशा पद्धतीचं उत्साहाने, जोशपूर्ण आवेशामध्ये अमित देशमुखांना जे भाषण केलं, त्या भाषणाचा जेवढा अर्थ लावता येण्यासारखा आहे तेवढा लावण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे. तुम्हाला काय वाटतं? तुम्हालासुद्धा पूर्ण अधिकार आहे हे भाषण ऐकल्यानंतर त्यावर भाष्य करण्याचा. जरूर भाष्य करा, जरूर कमेंट करा आणि अशाच महत्त्वाच्या विषयावर रोखठोक भाष्य ऐकण्यासाठी पाहत रहा रिंगण लाईव्ह, आवाज महाराष्ट्राचा.